दिल्लीतल्या जंतर मंतरवरच्या सीजेपीच्या आंदोलनानंतर पंतप्रधान मोदी इंस्टाग्रामवरती ॲक्टिव्ह झाले आणि त्यांनी जेनझीसाठी व्हिडिओ करणं सुरू केलं। आणि आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जेनझीला साथ घातली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत 6 ऑगस्ट रोजी देशातील जेनझी आणि जेन अल्फा यांच्याशी संवाद साधणार आहेत। या कार्यक्रमामध्ये देशातल्या 100हून अधिक शहरातील 15 ते 19 वयोगटातील सुमारे 2000 शालेय विद्यार्थी सहभागी होणार आहेत। पण भागवतांच्या या जेनझी संवादावरती युवा नेते रोहित पवार आणि आदित्य ठाकरेंनी टोला लगावलाय। त्यामुळे देशाचे जे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये जर एवढा मोठा बदल होणार असेल तर या जेनझींनी तुमची खऱ्या अर्थाने वाट लावली आहे, हे आता तुम्हाला स्वीकारावं लागेल। मन की बात आम्हाला ऐकायची नाही, जनतेची बात ऐकणं हे आज महत्त्वाचं आहे। संवाद हा जर लाठीचार्ज करायच्या आधी, टिअर गॅस करायच्या आधी, त्यांच्यावर AK-47 चालवायच्या आधी, तरुण मुला मुलींना ट्रोल्सनी हैराण करायच्या आधी, माफी मागवायच्या आधी हे सगळं जर संवाद झाला असता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची वेळ आली नसती। हा संवाद खूप उशिरा होत आहे, देर आहे लेकिन दुरुस्त नाही आहे असं होत आहे।